स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. क्रीडांगणावरती जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं मी दीपक पाटील पळसपे मनपूर्वक स्वागत करतोय. आपण पाहताय गावदेवी क्रिकेट क्लब खाडी आयोजित खार्डी चषक 2018. अर्थातच आदरणीय दिनेशदादा पाटील यांचं भव्य दिव्य असं आयोजन पाहायला मिळतंय. खास करून आपण आभार मानूया, खऱ्या अर्थानं हे क्रीडांगण उपलब्ध करून दिलं. अर्थातच या जागेचे मालक श्री नंदा अलिमकर असतील, त्याचप्रमाणे बाबूरावजी अलिमकर असतील, रोहिदाजी अलिमकर असतील, निखिलजी अलिमकर असतील आणि संजयजी अलिमकर असतील, कारण यांच्यामुळंच हे मैदान आम्हाला उपलब्ध होऊ शकलं. त्यांचेसुद्धा आपण आभार मानूया. तर नाणेफेकीचा कौल जिंकला या सामन्यामध्ये सागाव संघानं आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. दानसर संघाचे दोन सलामीवीर आपण पाहू शकाल. यावेळेस मात्र किशोर पोरजी आणि डोनाल्ड पोरजी दोन खेळाडू मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवर. गोलंदाज अमर पाटील पहिला चेंडू घेऊन पंचांच्या उजव्या बाजूला लेफ्ट मोर्थ विकेट. फुल टॉस होता. यावेळेस फक्त वळवलंय चेंडूला मिड विकेटला. एक धाव पूर्ण केली जाते. पहिल्या चेंडूवर श्री गणेशा होतोय धानसर संघाचा. आपण पाहिलं होतं सकाळच्या सत्रामध्ये दोन्ही संघ एका बाजूला सागाव संघानं मात्र कोपर डोंबिवली या संघाला पराभूत केलं होतं, तर मात्र धानसर संघानं पेंदर सारख्या बलाढ्य संघाला नमवलं होतं. म्हणजे पाहायला गेलं तर आज रायगडमधील संघ आपल्याला पाहायला मिळतात. 6 रायगडमधील संघ ज्या ठिकाणी धानसर कारण इनामपुरी संघ पराभूत झालाय. रोहिंजण संघानं मात्र आज ऐतिहासिक विजय मिळवलाय आणि तदनंतर पेठाली संघानं विजय मिळवला. 3 रायगडमधले संघ आता मात्र पाहू शकाल. यावेळेस मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, अपील हलकेशी जरूर त्या ठिकाणी झाली होती, परंतु चेंडू निर्धाव जातोय. पॉवर प्लेचं षटक आहे. हॅलो. तर डायगरगावचे संतोषजी पाटील यांचं आगमन झालं आहे. स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. कारण त्यांची ओळख सांगायची झाली तर निश्चितच आम्ही बऱ्याच स्पर्धेमध्ये बघतो त्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था मात्र केली गेली जाते. आमच्या लाडक्या आयोजकांसाठी ही त्यांची खास करून ओळख आहे. त्यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मी मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर डॉक्टर मनोज तिवारी यांचं आगमन झालं आहे. या सन्माननीय दिनेश तिवारी, डॉक्टर दिनेश तिवारी यांचं आगमन झालं आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं मी मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत करतो या व्यासपीठावर. धन्यवाद. तर 4 धावा पाहायला मिळाल्या. चौकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 5 या आकड्यावर. पहिलं षटक आपण पाहतोय पॉवर प्लेचं, ज्या षटकामध्ये अमर पाटील हा गोलंदाजी करतो. लेफ्ट मोर्थ विकेट मारा करेल. यावेळेस मात्र फलंदाज डोनाल्ड पोरजी फार आक्रमक. हा चेंडू चेस करण्याचा प्रयत्न आउटसाइड ऑफ स्टंप जरूर होता. बॅटचा फेस त्या ठिकाणी खोलला. पॉइंट रिजनकडे खेळला जातोय चेंडू. एकेरी धाव सिंगल एकवटली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यावर. सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. क्षेत्ररक्षणाची मर्यादा आपण पाहू शकाल. अवघे 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी एक लॉंग ऑफ तैनात केला जातोय, तर दुसरा मात्र जयवंत पाटील कक्षाच्या दिशेनं एक थोडासा डीप मिड विकेटला मात्र क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय. गोलंदाज पुन्हा एकदा. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेमध्ये एक्सलंट फटका. नाईसली टायमिंग. चेंडू सरळ निघून जातोय. 6 धावांकरता पहिला षटकार येतोय दानसर संघासाठी. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र नवनिर्माण सेना. लाजवाब फटका पाहायला मिळाला. अर्थातच किशोर पोरजीच्या बॅटमधून 6 धावा 7 धावांवर खेळतोय किशोर हा फलंदाज. शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न अगदी बुंद्यात टाकला होता हा चेंडू. इथे मात्र पाहायला गेलं तर चेंडूचा वेग, कारण अशा अनऑर्थोडॉक्स पद्धतीचे फटके जेव्हा जेव्हा फलंदाज खेळत असतात तेव्हा तेव्हा फार गरजेचं असं टायमिंग करणं, आणि त्यामध्ये वेगवान गोलंदाजासमोर मात्र असे फटके क्वचितच टाईम होत असतात. आणि हा चेंडू मात्र निर्धाव खेळून बसला. तो किशोर पोरजी. पहिलं षटक या ठिकाणी समाप्त झाले आणि पहिल्या षटकांती धावसंख्या बिनबाद 12 धावा.
जे लाडक्या प्रेक्षकांना जो बॉर्डर आपण पाहत आहे बाउंड्री लाईनच्या बाहेर व्हाईट पडदा त्याच्यावर पाय ठेवून कोणी बसू नका. त्याच्या बाहेर थोडंसं बसायचं आहे ही विनंती आहे कळकळीची आपणास. दुसरा षटक यावेळेस पुन्हा एकदा शफल झाला होता. डोन ऑल चेंडू हवेमध्ये आहे. अपील जोरात त्या ठिकाणी केली जाते. पंचांचा इशारा येतोय लेग बाईसचा म्हणजे सुरक्षित आहे फलंदाज. अपील पहा किती स्ट्रॉंग आणि या ठिकाणी या अपील मात्र पंचांनी पूर्णतः फेटाळून लावलंय आणि खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर अपील फेटाळल्यानंतर क्षेत्ररक्षकांचे चेहरे अगदी पाहण्यासारखे असतात. तर वाटलं होतं या ठिकाणी फलंदाज बाद होते की काय, परंतु पंच अतिशय नवाजलेले पंच या स्पर्धेच्या निमित्तानं आपल्याला पाहायला मिळतात. मनोज गुप्ता सर त्याचप्रमाणे संजयजी सावंत सर. नेहमी मोठ्या मोठ्या स्पर्धा असले की दोन दिग्गज पंचांना पहिल्यांदा आमंत्रण दिलं जातं आणि तेच पंचांच्या मार्फत आपण पाहू शकाल. टप्प्याचा चेंडू यावेळेस मात्र पाहायला गेलं तर फाईन शॉट फाईन लेगच्या वरतून खेळलाय फटका. फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. दुसरं षटक आपण पाहतोय. मिलिंद म्हात्रे या गोलंदाजाचं चौकार पाहायला मिळाला. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावर. पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये खेळण्याचा प्रयत्न इथून मात्र गॅप शॉट सिलेक्शन चेंडू निघून काढलाय. यावेळेस पुन्हा एकदा फाईन खेळला जातोय. अक्षरशः दुसऱ्या चेंडूवर मात्र लगातार 4 धावा मात्र वसूल करतोय फलंदाज किशोर पोरजी. तर इथे मात्र 2 चौकार वसूल केले. त्याच क्षेत्रामध्ये थोडासा फाईन आणि लॉंग लेगच्या मधोमध हा चेंडू त्या ठिकाणी काढला होता. शॉर्ट स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षकाच्या अगदी बाजूनं हा चौकार सुद्धा पाहायला मिळाला. इथे मात्र जोरदार प्रहार केला जातोय डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनकडे. लगातार तिसरा चौकार येतोय धानसर संघासाठी. वेल प्लेड किशोर पोरजी. दुश्मनची वाट लावली. यावेळेस मात्र मैदानामध्ये हाहाकार माजवलाय तो कैलास किशोर पोरजी या फलंदाजानं. लगातार 3 चौकार मात्र वसूल केले आहेत. इथे मात्र अक्षरशः खोलात टाकला होता चेंडू. पाहायला गेलं तर पुढे निघाला होता. स्टेप आउट जरूर केलं होतं आणि तदनंतर ऑफ स्टंपच्या बाहेर बुंदात पडला चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता. कमबॅक केलं जाते गोलंदाजाकडून. आतापर्यंत या षटकामध्ये 13 धावा आल्यात. पहिल्या षटकामध्ये 12 धावा. अशा 25 धावा आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्कवर मिलिंद म्हात्रे. टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस मात्र स्क्वेअरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न. एका फ्लातून झेल त्या ठिकाणी टिपला जातोय. इथे मात्र मी म्हणेन टायमिंग मात्र चुकलं होतं फलंदाज किशोर पोरजीचं, परंतु एक लाजवाब झेल योगेश याच्या मार्फत मात्र घेण्यात आलाय आणि सागाव संघाला मिळालंय मात्र पहिलं यश. बाद होणारा फलंदाज क्रमांक 1 किशोर पोरजी. बॅक टू द पवेलियन.
थॉमस डीजे पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर आतमध्ये मात्र येतात कैलास पोरजी. संघाचं नेतृत्व यावेळेस मैदानामध्ये शिरकाव करतात. पहिली 2 षटकं आपण पाहिली. पहिल्या षटकामध्ये 12, दुसऱ्या षटकामध्ये 13. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 25 धावा. तिसरं षटक आपल्या समोर येत आहे. अर्थातच सूरज भोईर हा गोलंदाज सागाव संघाचा. यावेळेस मात्र समोर फलंदाज एक मोठा फलंदाज ओळखला जातो, ज्याच्या नावानं मात्र हा धानसर संघ ओळखला जातो. त्या कैलास पोरजीसाठी मात्र गोलंदाजी करणार. पहिली 2 पॉवरप्लेची षटकं संपले. क्षेत्ररक्षणाची मर्यादा मात्र संपले. क्षेत्ररक्षण हटलं जाते सीमारेषेलगत आपण पाहू शकाल. आता मात्र तब्बल 5 क्षेत्ररक्षक, एक वाईडिश लॉंग ऑन क्षेत्रामध्ये मिड विकेट आहे, लॉंग ऑफ आहे. त्यानंतर मात्र एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात केला जातोय आणि एक दिनकर दातीलकर कक्षासमोर स्क्वेअर लेग रिजनकडे क्षेत्ररक्षक आहे. पहिल्या चेंडूवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र केला होता. ऑफ स्टंपवर मात्र टप्पा ठेवला. अतिशय अचूक टप्प्यावर जर गोलंदाजी केली तर कोणताही गोलंदाज ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये यशस्वी सुद्धा होऊ शकतो आणि हेच मात्र पहिल्या चेंडूच्या समाप्तीनंतर पाहायला मिळाला. गुडलेग स्पॉटवर पडलेला चेंडू सरळ टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. निर्धाव चेंडूची सांगता. सूरज भुईराचं हे षटक. इथे मात्र पाहायचंय पुन्हा एकदा तोच प्रयत्न. नाराज जरूर आहे कैलास आपल्या फलंदाजीवर आणि अजून एक चेंडू निर्धाव जातोय त्या ठिकाणी. पहिले 2 चेंडू निर्धाव. तुलनेनं हा चेंडू मात्र काहीसा स्लोवर वन होता. त्या ठिकाणी कदाचित बॅटची कडा लागून चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये गेला. यावेळेस आपण पाहू शकाल पहिले 2 चेंडू निर्धाव. नवीन येणारा फलंदाज कैलाससाठी मात्र अवघड झालंय सद्यस्थितीला मात्र फलंदाजी करणं. कैलासच्या बॅटमधून यावेळेस मात्र मोठा स्ट्रोक कन्वर्ट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय. वाईडिश लॉंग ऑन सीमारेषेजवळ क्षेत्ररक्षकांना चेंडू जरूर अडवलाय. झेल काही काळ बराच वेळ हवेमध्ये जरूर होता. त्या ठिकाणी झेल घेण्याचा प्रयत्न करायला काय हरकत होती हा प्रश्न मात्र विचारला जाईल सागाव संघाकडून. आणि या ठिकाणी मात्र बाल बचावलाय मी तर म्हणेन कैलास पोरजी. 2 धावा मिळाल्या. 2 धावेनं त्यानं सुद्धा खातं खोललंय. तर संघाची धावसंख्या धानसर संघाची जाऊन पोहोचले ती 27 या आकड्यावर. 27 रन्स, 27 धावा. यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली गेली आणि इथे मात्र पुढच्या चेंडूवर परतावं लागेल. झेल टिपला जातोय त्या ठिकाणी आणि कैलासनं आज मात्र निराश केलंय. आज आपली खेळी याच ठिकाणी संपवावी लागेल. गोलंदाजी मात्र सूरज भोईर याची वाखाणण्याजोगी. पहिल्या 4 चेंडूंमध्ये 2 धावा देताना कैलास पोरजी सारखा मोठा अडथळा मात्र दूर केलाय. मराठी जनमनाचा राजा एकच जाणा. धर्म मराठी, कर्म मराठी, भाषा मराठी मोळी, संस्कृतीची शहर आमची कल्याण. तर या ठिकाणी कैलास पोरजी परतलाय, परंतु गोलंदाजाचं कौतुक करायला हवं. काय दर्जेदार गोलंदाजी सुरू आहे. कारण 4 चेंडूंमध्ये अवघ्या 2 धावा. यावेळेस मात्र डोनाल्डसाठी हा चेंडू आडव्या बॅटने खेळला. मिड विकेटला एक टप्पा पडल्यानंतर चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. टन करत 4 धावा. हो 16व्या शतकातील आज इतिहास नव्याने घडला. परप्रांतीया विरोधात मराठी माणूस पेटून उठला. सळसळत्या ते या फलंदाजाला रोखावं लागणार आहे. कारण या फलंदाजामध्ये क्षमता आहे. डोनाल्ड जो 2 चौकारांनिशी खेळतोय मैदानामध्ये. शफल झाले होते. यावेळेस मात्र थोडंसं फाईन लेग किंवा बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनकडे खेळण्याचा प्रयत्न. चेंडू निघून जातोय डीप पॉइंट रिजनकडे. त्या ठिकाणी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. लेग बाईच्या स्वरूपात मात्र या 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33 या आकड्यावर. ज्या ठिकाणी मात्र 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि या 33 धावा बाद होणारे फलंदाज आपण पाहिले होते. किशोर पोरजी 8 चेंडू काढून 19 धावांची खेळी साकारली होती आणि कैलास पोरजीनं मात्र आज निराश केलंय. 4 चेंडूंमध्ये 2 धावा या कैलास पोरजीने काढल्या होत्या. 2 फलंदाज बाद झाले. 33 धावसंख्येवर आपण पाहतोय 3 षटकांच्या समाप्तीनंतर. ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये पुन्हा एकदा ऐकूया एक सुमधुर संगीत.
थँक्यू सो मच DJ. तर या ठिकाणी आमचे मान्यवर आदरणीय संदीपजी पाटील साहेबांचं आगमन झालंय. त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आत्ताच नुकतीच स्वर्गीय अरुण क्रिकेट संघ रोहिंजण आयोजित एक अतिशय चांगली ट्रॉफी पाहायला मिळाली होती. ACC ट्रॉफी 2018 या स्पर्धेच्या आयोजकांच्या भूमिकेमध्ये सुद्धा आपण पाहिलं होतं. तर संदीपजी पाटील साहेबांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. आपल्या संघानं आज मात्र चांगला परफॉर्मन्स दिला आहे. अतिशय मोठी धावसंख्या या मैदानावरची चेस झाली आहे या संपूर्ण स्पर्धेमध्ये. चिनू पाटील ना मात्र मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण पाहिला होता. रोहिंजण संघ जिंकला होता आणि रोहिंजणवरून या ठिकाणी आपल्या खेळाडूंचं मनोधैर्य वाढवण्यासाठी खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आलेत. त्यांचं मी शब्द सुमनाने सर्वप्रथम या खार्डी चषक 2018 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतोय. वळूया आपण सामन्याकडे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 11च्या सरासरीनं धावगती सुरू आहे. 33 धावा. अजूनही 2 षटकं बाकी आहेत. स्लॉगवरच्या षटकामध्ये मात्र कशा पद्धतीनं प्रतिक्रिया करणार हे सुद्धा पाहणं तेवढंच गरजेचं आहे. तुषार पोर्जी यावेळेस मात्र पहिला चेंडू खेळत असताना चेंडू भिरकावून दिलाय. सरळ जातोय. वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषेच्या पलीकडे दणदणीत षटकार. राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झुमलो झुमलो आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झुमलो. पहिल्या चेंडूवर मात्र षटकार यावेळेस पाहायला मिळतो रोहित भुईर या गोलंदाजावर. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. यावेळेस मात्र पंचांकडे आशाळभूत नजरेने पाहतोय परंतु चेंडू मात्र सरळ निघून जातोय निर्धाव. बऱ्याच वेळा असं चित्र आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळतंय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी केला होता फलंदाज तुषार पोर्जी या फलंदाजांना. कमबॅक केलं जाते गोलंदाज रोहित कडून. धावसंख्या 39. हा चेंडू आपण पाहिला पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टंप होता. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुल केला होता. चेंडू मिस टायमिंग सपशेल फटका चुकला होता परंतु नो मॅन्स लँड निर्जन स्थळी जाऊन चेंडू पडला आणि 2 धावा मात्र या ठिकाणी घेण्याची संधी सुद्धा मिळाली धानसर संघाला. या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41 या आकड्यावर. 41 रन. रायगडमधील संघ तर दुसऱ्या बाजूला ठाणेमधील सागाव संघ. संदीपजी पाटील साहेबांना विनंती असेल आपण आदरपूर्वक व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. इथे मात्र आडव्या बॅटनं प्रतिकार केला जातोय. चेंडू हवेमध्ये आणि यस इट इज वेल टच कॅच त्या ठिकाणी आणि फलंदाज यावेळेस बाद होतोय तो तुषार पोर्जी. 8 धावा काढून तंबूच्या आसऱ्याला. दादाचे साथीला हाय हरचंद पाटील दादाचे साथीला हाय पाटील दादाचे साथीला हाय रमेश पाटील दादाचे साथीला हाय. क्रिकेट संघ क्रिकेट संघ क्रिकेट संघ क्रिकेट संघ श्याम जातीलकर दादाचे साथीला हाय. गुरुनाथ पाटील दादाचे साथीला हाय पाटील दादाचे साथीला हाय. महेश पाटील दादाचे साथीला हाय. तर आदरणीय संदीपजी पाटील साहेबांचं या मंचावर आगमन होतोय. स्वागतम सुस्वागतम सहर्ष स्वागतम. ACC ट्रॉफी 2018 या ट्रॉफीमध्ये मलाही प्रमोद पाटील यांच्या माध्यमातून 2 दिवस समालोचन करण्याची संधी मिळाली होती. या स्पर्धेच्या मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहू शकाल फार मोठं दानशूर व्यक्तिमत्व त्याचप्रमाणे प्रतिभावंत व्यक्तिमत्व म्हणून त्यांची ओळख आहे. संदीपजी पाटील आपलं मनपूर्वक स्वागत. इथे मात्र पाहायला लागेल लाईन आणि लेंथ. यस इट इज आउटसाइड ऑफ स्टंप. पंच मात्र इशारा करतात. यावेळेस व्हाईट बॉल. अवांतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तब्बल 42 रन्स. 42 या आकड्यावर 4थं षटक आपण पाहताय. रोहित भुईर याचं हे षटक. पुन्हा एकदा यावेळेस थोडंसं शफल होऊन खेळणं आजकाल सर्रासपणे फलंदाज प्रयत्न करत असतात. लेग बायच्या स्वरूपात अजून एक धाव हस्तगत करता आली. सिंगलनं धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतंय कारण गोलंदाजांना सुद्धा खास मेहनत घ्यावी लागते कारण आजकाल प्रत्येक ठिकाणी फलंदाजांचं वर्चस्व आहे. त्यामुळे गोलंदाजांना कसरती कराव्या लागतात कारण अशा वेळी अगदी पाहायला गेलं तर विकेटवर असणारा फलंदाज डिलिव्हरी जेव्हा होतो चेंडूची त्यावेळेस मात्र शफल होत असतात. त्यामुळे थोडासा बुचकळ्यात गोलंदाज सुद्धा पडत असतो. त्यामुळे फार कठीण असतं गोलंदाजांसाठी. हा चेंडू बॅकफुटला आले स्टिअर केलाय. इथून मात्र गॅप जरूर शोधले. चेंडू अत्यंत वेगानं थर्डमॅन सीमारेषेकडे चाललाय आणि पाहता पाहता स्मार्ट क्रिकेट पाहायला मिळालं. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. हा फटका मात्र 4 धावा देऊन जातोय तो धानसर संघाला. झटका जरा सा महसूस हुआ है लाइफ की गाड़ी में कस के मारा ब्रेक हो रहा है कंफ्यूज मेरे दिल मशवरा
थँक्यू सो मच DJ. धावसंख्या आपण पाहतोय 4 षटकांच्या समाप्तीनंतर 47 धावा. मी विनंती करतोय खारडी संघाचा कर्णधार आणि रोहिंजण संघाचा कर्णधार आपण दुसऱ्या सामन्याच्या नाणेफेकीसाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये हजर राहायचं आहे. खारडी आणि रोहिंजण दोन्ही संघाचे कर्णधार. तर चौथं षटक संपलंय. धावसंख्या 47 आहे. स्लॉग ओव्हरचं षटक अजूनही येणं बाकी आहे. या 5व्या षटकामध्ये काय लिहून ठेवलंय हे पाहणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीनं सहयोग पोर्जीनं पहिल्या चेंडूवर चौकार लगावला आणि एका बाजूला डोनाल्ड पोर्जी मात्र ही इनिंग एका बाजूला जरूर साकारतोय. यावेळेस मात्र डोनाल्ड असेल. डोनाल्ड अतिशय चांगला फलंदाज आहे. आउटसाइड द ऑफ स्टंप यावेळेस मात्र पंच इशारा करतील. हा चेंडू स्वैर मारा. व्हाईट बॉलच्या स्वरूपात अजून एक धाव. 48 धावा स्कोर कार्डवर. ते एक अर्धशतक यावर्षी आम्ही पाहिली होती इनिंग रोहिंजणच्या मैदानावर डोनाल्ड पोर्जीच्या माध्यमातून अर्धशतक त्या ठिकाणी झळकावण्यात आलं होतं. आणि यावेळेस मात्र फार मोठी चषक आहे. फार मोठी स्पर्धा आहे. कशा पद्धतीनं हे स्लॉगवरचं षटक खेळणार यावर मात्र डान्सर संघाचं लक्ष असेल. हा चेंडू अत्यंत वेगानं आपण पाहिला डीप स्क्वेअर लेगला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जरूर झालंय. पायानं चेंडू अडवला जाईपर्यंत मात्र 3 धावा मैदानामध्ये पूर्ण केल्या जातात आणि या 3 धावांच्या बरोबरीनं डान्सर संघाचं अर्धशतक धावफलकावर 51 धावा पूर्ण होत असताना तर 50 मात्र ओलांडले. अजूनही खेळ बाकी आहे तब्बल 5 चेंडूंचा. अतिशय चांगली संकल्पना यावेळेस घेऊन मैदानामध्ये संपूर्ण रोहिंजण संघाच्या कर्णधाराला विनंती करण्यात येते आपण सुद्धा येऊन राहायचं आहे. दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. तर नक्कीच हा 5 चेंडू झाल्यानंतर आपला नाणेफेकीचा कौल संपन्न होईल. त्या ठिकाणी सूरजचा हा चेंडू मात्र उडवलाय. वाडी लॉंग ऑन क्षेत्राबाहेर टोकलेला आहे. गगनचुंबी आणि गगनभेदी षटकार. तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों, तुम जैसे बेवड़ों का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया, यारों ने मेरे वास्ते क्या कुछ नहीं किया. 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, 100 बार शुक्रिया, मिलियन बार शुक्रिया. तुम जैसे का सहारा है दोस्तों, तुम जैसे का सहारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों, ये दिल तुम्हारे प्यार का मारा है दोस्तों. एहसान मेरे दिल पे तुम्हारा. तर या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 57 या आकड्यावर. 57 रन्स. अजूनही या शेवटच्या सूरज भोईरच्या षटकामधील 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 57 धावा झाल्यात. आपण पाहू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून श्री विजय पाटील कक्ष, त्याचप्रमाणे श्री सुनील पाटील कक्ष, श्री भरत अलिमकर कक्ष, त्यानंतर श्री लहू परब कक्ष, श्री दिनकर दातीलकर कक्ष, श्री जयवंत पाटील कक्ष, सर्व खारडी गावचे माजी खेळाडू म्हणून त्यांची ओळख आहे. त्याचप्रमाणे समालोचन कक्ष आपण बसू शकता. श्री शालिक मात्रे समालोचन कक्ष अक्षरशः समालोचकांना सुद्धा एका वेगळ्या उंचीवर आणून ठेवलंय. चालू करायचं सामना. तर आजकाल हे बऱ्याच वेळा घडतं मैदानामध्ये. त्याच चेंडूची वाट पाहिली जाते कारण लकी बॉल असतो षटकार गेल्यानंतर मात्र बरेचसे खेळाडू. परंतु सांगायचं झालं या खेळाडूंना हा चेंडू मात्र व्हाईट बॉल. तर या ठिकाणी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय दिनेश दादा पाटील साहेबांचं सुद्धा आगमन होतंय. त्यांचं सुद्धा आपण समालोचन कक्षामध्ये आणि व्यासपीठावर स्वागत करूया. मनपूर्वक स्वागत दादा आपलं. त्यांच्या मार्फत आपण पाहिलं होतं. अर्थातच संचालक सुद्धा आहेत नाहर स्पेशालिटी हॉस्पिटल ICU ट्रॉमा सेंटरचे. इथे मात्र मैदानामध्ये पाहायला गेलं तर 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. थोडंसं पाहायला गेलं तर डोळ्यात देखत मी तर म्हणेन या धावा चोरून काढल्या अक्षरशः. आणि या 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्या जाऊन पोहोचली ती 60 या आकड्यावर. अगदी अत्यल्प दरामध्ये गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया. आजकाल तरुणापासून पाहायला गेलं तर वयोवृद्धापर्यंत गुडघादुखीचा त्रास होत असतो आणि तब्बल 2.5 लाख रुपये असणारी शस्त्रक्रिया 1,22,222 रुपयामध्ये आपल्याला करून मिळेल. अर्थातच नाहर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल या ठिकाणी
लोवर फुल टॉस होता यावेळेस खेळला ऑन साईडला. चेंडू सरळ निघून जातो. इथे मात्र खराब क्षेत्ररक्षणाचा फटका बसला आणि या 2 धावा. प्रेशर पाहायला गेलं तर कुठेतरी मी म्हणेन टाकतच नाही आहेत समोर फलंदाजी करणाऱ्या संघावर. थोडंसं क्षेत्ररक्षण खराब होतंय. धावसंख्या जाऊन पोहोचली 62 या आकड्यावर. पहिल्या 3 षटकापर्यंत खेळ चांगला होता. तदनंतर मात्र अत्यंत वेगानं धावसंख्येला आकार देण्यास सुरुवात केली ती धानसर संघानं आणि आता मात्र सुस्थितीमध्ये पोहोचलाय. हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर यॉर्क करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी केला. बॅटची कडा घेतली गेली. पॉइंट रिजनकडे सिंगल येते. एकेरी धावेच्या मदतीनं धावफलकामध्ये पुन्हा एकदा बदल जाणवतोय. 63 धावा. आपण सामना पाहताय एका बाजूला सागाव संघ, दुसऱ्या बाजूला धानसर संघ. हे 2 संघ एकमेकांसमोर झोंसतील. यानंतर मात्र खार्डी आणि रोहिंजण असा सामना आपल्याला पाहायला मिळेल आणि तदनंतर पेठाली आणि माणेरे या 2 संघादरम्यान लढत होईल. इथे मात्र लेग स्टंपच्या बाहेर फुल टॉस जरूर टाकला होता. या ठिकाणी प्रयत्न जरूर केला होता फलंदाज डोनाल्डनं हा चेंडू मारण्याचा, परंतु एवढा वाईड होता की तो बॅट आणि चेंडूचा संपर्क आला नव्हता. तर या ठिकाणी व्हाईट बॉल पंचांचा इशारा येईल. व्हाईटच्या स्वरूपात अजूनही एक धाव अवांतरच्या स्वरूपात जोडली जाते आणि या 64 धावा स्कोरबोर्डवर. 64 रन्स. सूरज भोईरचं हे लांबलेलं षटक. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. मिडविकेटला मात्र हा फटका खेचला जातोय. अक्षरशः लांब जाऊन चेंडू पडतोय आणि या शेवटच्या सत्रामध्ये मात्र हा फटका नक्कीच मी म्हणेन एक वरदाई ठरेल, कारण या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या मात्र 70चा आकडा ओलांडते. 70 धावा स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या 5 षटकांच्या समाप्तीनंतर शेवट गोड केलाय यावेळेस मात्र फलंदाज डोनाल्डनं आणि या 70 धावा म्हटल्या 71 धावांचं लक्ष दुसऱ्या सत्रामध्ये असेल 5 षटकांच्या सामन्यामध्ये. परंतु तोपर्यंत आपण मात्र मायक्रोफोनवर वळणार आहोत. अर्थातच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण जाऊया कुणाला ते सर यांच्याकडे. आदरणीय संतोष पाटील साहेब डायगर वरून इथे उपस्थित झालेले आहेत. त्यांना मी विनंती करेन आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या शुभस्ते आम्ही टॉस करणार आहोत. रोहिंजन विरुद्ध गावदेवी खार्डी या 2 टीमच्या दरम्यान ही मॅच आहे आणि तुम्ही पाहू शकाल ज्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था खूप साऱ्या डोंबिवली तीर परिसरांमध्ये मॅचेसमध्ये होते. अशा आदरणीय संतोष पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते टॉस झालाय आणि टॉस गावदेवी खार्डी या संघाने जिंकलाय. सर्वप्रथम निर्णय काय असेल गावदेवी खार्डी टीमचे यंग कॅप्टन क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. मागच्या मॅचमध्ये चिनू पाटीलने खूप चांगली बॅटिंग केली. त्यांचे सर्व सहकारी मागच्या मॅचमध्ये सर्वाधिक मोठी धावसंख्या त्यांच्या टीमने चेस केली. तर यांच्या विरुद्ध तुम्ही क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. कुठले असे गोलंदाज आहेत जे या टीमला रोखतील? विशालदादा, बालाना आणि श्यामदादा आणि मी आहे. स्वतः कॅप्टन म्हणून तुझी भूमिका महत्वाची आहे आणि ॲज अ कॅप्टन म्हणून पहिली मॅच तू आज घरच्या मैदानावर जिंकला, त्यानंतर तुला कसं वाटलं? खूप बरं वाटलं मला. तर येस, बेस्ट ऑफ लक. तुम्हाला शुभेच्छा असतील. गावदेवी खार्डी टॉस तुम्ही जिंकलाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय. रोहिंजन संघ चिनू पाटील तुम्हाला मैदानामध्ये बॅटिंग करायची आहे. मागच्या मॅचमध्ये असं वाटत होतं की एका स्टेजला सामना गमावा लागतोय की काय, परंतु शेवटपर्यंत तू लढलास, स्वतः बॅटिंग केलीस आणि सामना जिंकून दिला. या मॅचमध्ये देखील त्याच कॉन्फिडन्सने उतरण्याचा तुझा प्रयत्न असेल? हां, नक्कीच. आम्ही जास्तीत जास्त धावा म्हणजे 70 ते 75 धावा मारण्याचा प्रयत्न करू, कारण बॅटिंग होते इथे. असे कुठले बॅट्समन आहेत तुझ्या नजरेमध्ये की तुझ्या टीमसाठी ते 70 ते 75 धावा उभारतील? गावदेवी खार्डी संघाची बॉलिंग लाईनअप भरपूर स्ट्रॉंग असताना बॅट्समन आहे म्हणजे रोहन, सुजित, मी स्वतः, मधुकर आणि सौरभ. एक आणखीन प्रश्न प्रबोध पाटील यांच्या बाबतीत तू काय म्हणशील? कारण तुमच्या टीमचे चांगले पुरस्कर्ते आहेत, कट्टर समर्थक पाटी राखे आहेत, त्यांच्या बाबतीत तुझं काय मत असेल या स्पर्धेच्या माध्यमातून? त्यांचे एवढं म्हणजे काय मी बोलू शकत नाही, एवढं आमच्यासाठी ते करतात. तर हे होते चिनू पाटील, रोहिंजनचे कॅप्टन. आता मात्र त्यांना बॅटिंग करायची आहे. टॉस इथे जिंकला आमच्या खार्डी गावच्या सुपरस्टार यंगस्टर कॅप्टनने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. पाहत राहा, ऐकत राहा गावदेवी खार्डी चषक 2018 आणि नेक्स्ट मॅचच्या या सेकंड इनिंग्सचं धावतं समालोचन घेऊन येण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय प्रसादजी परब यांना आमच्या कॉमेंट्री बॉक्समधून. धन्यवाद. तत्पूर्वी प्रसाद सर 2 मिनिटाचा वेळ आपला घेतो, कारण आपल्या मंचावर भरपूर असे मान्यवर आहेत, त्यांचा सन्मान आम्ही करणार आहोत. या स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आदरणीय संतोष पाटील साहेब
उपस्थित झालेत. नुकताच त्यांच्या शुभ हस्ते आम्ही टॉस देखील केला आणि त्याचबरोबर संदीप पाटील हे देखील उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतो. तर सर्वप्रथम संदीप पाटील जे रोइंजनवरून उपस्थित झालेले आहेत त्यांना मी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमंत्रित करतो. आपला सत्कार आपण स्वीकारावा. आदरणीय दिनेश शेठ पाटील यांना मी विनंती करेन आपल्या शुभ हस्ते संदीप पाटील साहेब यांचा सन्मान आपण करावा. खूप चांगले आयोजक आहेत, भरपूर मोठं दिलदार असं व्यक्तिमत्व आदरणीय संदीप शेठ पाटील, त्यांचा सन्मान इथे केला जातो. या स्पर्धेचे शिल्पकार दिनेश शेठ पाटील यांच्या वतीने खार्डी चषकाचं हे सन्मान चिन्ह ज्याच्यावर महाराष्ट्राचा मॅप आहे, आपल्या राज्याचा, आणि हे प्रतीक देऊन त्याचबरोबर तुळशी वृंदावन देऊन त्यांचा सन्मान इथे होतोय. हिंदू संस्कृतीचं प्रतीक, मायेची उबदार शाल. धन्यवाद संदीप पाटील साहेब, आपला अमूल्य वेळ तुम्ही आपल्या या आयोजनाला दिलात. जाऊया पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्सकडे, वळूया प्रसादजी परब यांच्या आवाजातून या दुसऱ्या सत्राचं धावतं समालोचन. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद कुणाल, धन्यवाद दीपक. एकाच धावेचं लक्ष गाठायचं आहे. 71 टू विन. कैलास येतोय आणि पहिल्या चेंडू ऑन साईडला चांगली प्लेसमेंट गॅपमध्ये खेळायचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक दूर आहेत खूप आणि चेंडू जोपर्यंत पोचतील बॅकअप इथे मात्र केलं जाईल तोपर्यंत 2 धावा. सचिनला आज प्रमोट केलं गेलं. सचिन येतोय स्ट्रायकिंग एंडला, आघाडीला येतोय. आणि जे 2 वर्ष 1 ते 1.5 वर्ष जर आपण साहिल मागवून बघितलं तर ज्याप्रमाणे सचिनची आपण फलंदाजी पाहिली आहे त्या बॅटिंगची, त्या फलंदाजीची गरज आहे आता मात्र सागाव संघाला. क्षमता भरपूर आहे, ताकद भरपूर आहे, रेग्युलर प्रॅक्टिससुद्धा करतो हा खेळाडू, पण आता मात्र सिद्ध करण्याची योग्य वेळ आली आहे. एकाच धावेचं लक्ष गाठायचं आहे आणि तिथून मात्र चांगली सुरुवात करून द्यावी लागेल आपल्या संघाला या सचिन मात्रेला. कैलास पोर्जी उजव्या त्याने ओव्हर द विकेट. ऑन साईडला चांगला प्लेसमेंट. क्षेत्ररक्षक खाली आहे, तिथे मात्र पूर्णपणे ते क्षेत्र खाली होतं. क्षेत्ररक्षक दूरवर नाही येतात, प्रयत्न करतायत पण त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. चेंडू सीमारेषे बाहेर जातोय आणि येतो तो सचिनच्या बॅटमन हा पहिला चौकार. गुडलेतवरनं चेंडू टर्न करण्याची ताकद ठेवतायत कैलास, पण इथे मात्र चेंडू भरपूर रूम भेटला, जागा भेटली. लेग स्टिकवर चेंडू येण्याच्या अगोदरच मात्र बॅटवर घेत असताना खूप चांगला चौकार सचिनच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. धावसंख्या 10 फलकावर 6. ओव्हर द विकेट. अप्रतिम फटका ऑन साईडला, लाजवाब टायमिंग. चेंडू बाउन्स, 1 बाउन्स ओव्हर द रोप, सीमारेषे बाहेर चौकार. गुड शॉट. जिथे क्षेत्र खाली तिथे मात्र एक्झिक्यूट करतायत चेंडू आणि निश्चित धावा तिथून वसूल करतायत. ही सचिन निश्चितच आपल्याला प्रमोट का केलं गेलंय, विश्वास का दाखवला गेलाय याचं निश्चित संघनायकाला एक चांगलं उत्तर देत असताना त्याचा विश्वास सार्थ ठेवण्याचा प्रयत्न या षटकात तो करतोय. कारण आघाडी लावून मात्र अशीच फलंदाजीची गरज आहे, अशी बॅटिंगची गरज आहे संघाला. आणि पहिलं षटक मार्ग असताना 2 चौकार 1 डबल एकूण 10 धावा आतापर्यंत कैलासने खर्च केले त्या षटकामध्ये. कैलास खूप लवकर बाजले पण चांगली फलंदाजी त्याच्या बाकीच्या फलंदाजींनी मात्र केली मैदानावर. हा चेंडू इनसाइड आउट, लाजवाब फटका, डोळ्यांचा अक्षरशः पाडणं फेडणारा. चेंडू सीमारेषे बाहेर, दमदार, दर्जेदार, दर्शनीय, नेत्रदीपक फटका, षटकार. थँक्यू. प्रॅक्टिस मेन मॅन परफेक्ट मी नेहमीच म्हणतो आणि ते चित्र तुम्हाला सचिनच्या बॅटमॅनना पाहायला मिळते. नेहमीच सराव करत असतात. सकाळच्या कडकडते थंडीसुद्धा मात्र येतात मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगला सराव त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतो. षटकार येतोय, बॅकफुटला गेले, अप्रतिम फटका, गॅपन्ना कव्हर ड्राईव्ह दाखवताना लाजवाब फलंदाजी, डोळ्यांचं पाळणं फेडणारा आणि प्रेक्षकांना निश्चितच सादर केला तो नजराणा. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. तर 20 धावा या पहिल्या षटकात आतापर्यंत कुठल्या त्या सचिनने. गुड बॅटिंग, गुड शो फ्रॉम सचिन म्हात्रे. 2 चौकार 3 चौकार आणि 1 षटकार. चेंडू ऑन साईडला, लाजवाब फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहेत आणि चेंडू बरोबर विसावतो जाऊन तो म्हणजे बरोबर त्या खेळाडूच्या हातामध्ये. शेवटचे चेंडू पाक आहे ना, पण इथे मात्र लक्ष केंद्रित केलं आणि संघाला पहिलं यश मिळवून दिलं ते गोलंदाज कैलास पोर्जीने. फलंदाज सचिन, बॅक टू द पवेलियन.
शॉर्ट अँड स्वीट, छोटी पण उपयुक्त खेळी आपल्या संघासाठी तो करून गेला. संघाला गरज अशी मात्र अशा ओपनिंगची खूप चांगली बॅटिंग, 6 चेंडू होतं, 20 धावांचं योगदान सचिन मात्रेचं. आघाड्याला येऊन मात्र निश्चितच नेहमीप्रमाणे भूमिका बजावण्याचा त्याने प्रयत्न केला आणि पहिल्या षटकात तब्बल 20 धावा कुठल्यानंतर मी तर म्हणेन निश्चित मात्र बाकीच्या मात्र संघ षटकांमध्ये थोडंसं प्रेशर कमी असेल ते फलंदाजी करणाऱ्या सागाव संघाच्या फलंदाजांवर. तर राम मात्रे येत आहेत मैदानावर, जे मात्र आघाडीचे फलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये आलेत आणि बघायचं आहे ते मात्र कशा प्रकारे मात्र बाकीचे षटकं खेळून काढणार. कारण इथे मात्र लक्ष आहे ते मैदानावर 71 धावांचं, त्यापैकी 20 धावा आल्यात. अजूनही मैदानावर चेंडू शिल्लक आहे ते 24 आणि धावा हव्या आहेत त्या 51. चांगला बॅटिंग लाईनअप आहे सागाव संघाकडे. आघाडीचे काही फलंदाज जर आपण पाहिलं ते 4 ते 5 नंबरवर चांगले आक्रमक फलंदाजी, म्हणजे कुठल्याही क्षणाला चेंडूची मैदानाच्या आतमध्ये सामना मात्र बदलू शकतात, दिशा बदलू शकतात, एवढी क्षमता या खेळाडूंकडे आहे. राम मात्रे सज्ज होतोय स्टार्टिंग एंडला जो संघ नायक आहे या संघाचा, आणि त्याच्यासमोर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय तो संयोग या धानसर संघाकडून. रामसाठी क्षेत्ररक्षण आपण पाहूया. डीप स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहे दातीलकर कक्षाच्या जवळ. त्यानंतर एक लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सर्व ऑन साईडला हे तुम्ही पाहतात खेळाडू 2 जे सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतात. लॉंग ऑफला डीप एक्स्ट्रा कव्हरला एक खेळाडू आहे श्री भरत आलिमकर कक्षाच्या बरोबर समोर. सर्कलच्या आतमध्ये पाहूया मिड ऑफ आहे, त्यानंतर पॉईंट आहे. गलीमध्ये इथे मात्र फ्लाइंग स्लिपला एक खेळाडू आहे, शॉर्ट फाईनला एक खेळाडू आहे, शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला एक खेळाडू आहे आणि शॉर्ट मिड विकेटला सर्कलच्या आतमध्ये खेळाडू आहे. संयोग राऊंड विकेट. फुल टॉस आहे, जबरदस्त टायमिंग आणि चेंडू स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, पॅरलल स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. राम जो मात्र संघ नायक आहे या संघाचा, त्याने मात्र आपलं खातं 6 धावांनी उघडलंय. किती कॉन्फिडन्स होता, किती विश्वास होता या फटक्यावर रामच्या बॅटमधून. राऊंड विकेट. संयोग. फुल टॉस आहे, ऍक्शन रिप्ले जणू काही चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल त्याच्यापेक्षा लांब जातोय, सीमारेषेच्या बाहेर अजून एक दमदार फटका, षटकार. धडाकेबाज सुरुवात. अवघ्या 8 चेंडू तब्बल 32 धावा, 400च्या स्ट्राईक रेटने कुठल्या आहेत या सागाव संघाने. गुड बॅटिंग, गुड शो. 22 चेंडूने अजूनही म्हणजे 39 धाव्यांची गरज आहे. लक्ष किती मात्र सोपं केलंय बघा. सचिनने मात्र विस्फोटक फलंदाजी केली. पहिल्या षटकात तब्बल 20 धावा कुठल्या. नंतर कॅप्टन आपलं दाखवत असताना कॅप्टन नॉक. स्टार्टिंग एंडला राम. चेंज ऑफ द पेस आहे, गती परिवर्तन हवेमध्ये खेळल्यात, कट केलं चेंडूला, लास्ट मुमेंटला स्टिअर केलाय, चेंडू जातो खूप वेगाने बॅकवर्ड पॉईंट झोन मध्ये, नासी मारायच्या बाहेर, दमदार फटका, चौकार. थँक्यू. डान्सर संघासमोर एका मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना खूप चांगली फलंदाजी, चांगला स्टँड दिलाय इथे मात्र संघनायकाने. 2 षटकार 1 चौकार आतापर्यंत या षटकात. ओव्हरपिच होता, समोर खेळण्यासाठी भाग पाडलं. बॅक टू द बॉलर, डॉट बॉल. आता मात्र चेंडू डॉट डॉच आहे. मगाच्या बाबतीत चेंडू पाहिले 2 फुल टॉस, नंतर मात्र ते चेंडू थोडासा शॉर्ट ऑफ गुड लाईन नंतर स्टिअर केलं त्या चेंडूला आणि खूप चांगला मात्र फटका दाखवत असताना डीप कॅपकट पॉईंटला मध्ये एक चौकार वसूल केला. 2 षटकार आहेत आतापर्यंत. या षटकात एकूण धावा खर्च केल्या त्या 16. धावसंख्या धावफरक 36. निम्म लक्ष पार पडलं आतापर्यंत. चेंडू ओव्हरपिच होता, उंच 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 आणि बघायचं किती लांब जातोय. शतशक येत आहे दूरवरना आणि झेल, फलंदाज बाद.
याचा 100% प्रयत्न करतोय. सचिन आले मैदानाच्या आतमध्ये 6 चेंडूत 20 धावांचं योगदान दिलं. नंतर आले रामने मात्र खूप चांगली बॅटिंग केली. 2 उत्तुंग षटकारच्या बॅटमॅन आपल्याला पाहायला मिळाले. 1 चौकार पाहायला मिळाला. 5 चेंडू त्याने आपलं योगदान दिलं आपल्या संघाला 16 धावांचं. तो सुद्धा तंबूत परतलाय. तर 2 गडी बाद होत आहेत. धावसंख्या धावफरक 36. मी मगाशी म्हटलं की अर्धलक्ष आतापर्यंत पार केले सागाव संघाने. आता फक्त अर्धलक्ष पार करायचं आहे. अजूनही मैदानावर 35 धावांची गरज आहे आणि मला सांगता येते इथे मात्र साहिल परब एकूण चेंडू शिल्लक आहे ते 19 आणि धावा हव्यात त्या 19 चेंडूमध्ये 35. स्टील रिक्वायर 35 फ्रॉम द 19 डिलिव्हरीज. एक अजून माझ्यासोबत आहेत देवेंद्र पाटील. एक अजून साहिल परब उजव्या हाताने मात्र येत आहेत ओव्हर द विकेट मारा करण्यासाठी. शॉर्ट ऑफ गुड लेन चेंडू होता. स्लोअर वन चेंडू होता. फसवा चेंडू होता. थोडंसं कन्फ्यूज झाले इथे मात्र रोहित. अनऑर्थोडॉक्स फटका तुम्हाला पाहायला मिळते बॅटमधनं आणि निश्चितच या चेंडूमध्ये मी ती 1 धाव आणि धावसंख्या सरकते पुढे धाव फरक ती 37 या धावसंख्येवर. अजूनही मैदानावर 34 धावांची आवश्यकता आहे. तर चेंडू शिल्लक मैदानाच्या आतमध्ये 18 चेंडू 34 धावा 11.33च्या सरासरीने या 34 धावा कुठल्याच्या मैदानावर फलंदाजी करणाऱ्या सागाव संघाला. स्टील रिक्वायर 34 फ्रॉम 18. चांगली सुरुवात. सचिन मात्र बाद झाले खूप लवकर शेवटच्या चेंडूवर पहिल्या षटकातल्या. पण आपलं काम आपल्या खादरची जबाबदारी ती पूर्ण केली आणि पहिल्या षटकात तब्बल 20 धावा त्याने मात्र कुठल्या. नंतर आले स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडचा फलंदाज रामने 2 उत्तुंग षटकार. एक स्टिअर केला कटच्या माध्यमातून. एक चांगला फटका स्लाइस फटका पाहायला मिळाला त्याच्या बॅटमनना आणि एक चौका त्याने वसूल केला. 3 चेंडू त्याने मात्र धावा कुठल्या मैदानात 16. एक चेंडू डॉट गेला पण नंतर 5व्या चेंडू मात्र स्वतःचा विकेट त्यांनी बहाल केला आणि निश्चितच मी म्हणेन की 2 गडी बाद झाले. इथे मात्र 2 गडी बाद झाले. धावसंख्या पाहायला मिळते धाव फरक अवघी 37 धावा धाव फरक. चांगले प्रयत्न आहे. चांगली सुरुवात आहे. दोन्ही फलंदाजांकडनं बाद झाले आहेत पण नंतर तुम्ही पाहतात रोहित आले मैदानाच्या आतमध्ये. रोहित बोरने आपलं खातं उघडलं एका धावेने आणि चेतन आलेत मैदानावर नॉस्टाकिंग एंडला. तुषार पोरजी माझ्यासोबत तुम्ही पाहता देवेंद्र आहे. यावर्षी एक नवीन संकल्पना आपण पाहिली ती म्हणजे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृतिचषक क्रिकेट स्पर्धेमध्ये रतनबुवा ड्रीम टीम ही मात्र एक नवीन संकल्पना होती आणि या रतनबुवा ड्रीम टीमचा विजेता होता. चक्क 10,000 रुपयाचा मान करीतो देवेंद्र माझ्यासोबत. लेफ्ट आर्म ऑन द टोस. चांगला फटका. स्क्वायर कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. फेक होईल तोपर्यंत 1 धाव कंप्लीट करतात फलंदाज आणि स्ट्राईक होल्डर होते ते फलंदाज चेतनला. 38 धावा धाव फलकर. 17 चेंडू 33 धावांची अजूनही आवश्यकता आहे मैदानावर सामना जिंकण्यासाठी. 17 बॉल अँड 33 टू विन. सागाव संघ बघायचं आहे आपल्या आघाडीच्या फलंदाजी मात्र खूप चांगली सुरुवात करून दिली. अशा मुवमेंटला मात्र बाकीचे फलंदाज कशा प्रकारे येऊन बॅकअप देतात कशा प्रकारे मात्र त्याच्यावर किल्ला त्या कळस चढवत आहेत याकडे लक्ष असणार बाकीच्या सर्व त्याच्या पॅव्हलियनमध्ये असलेल्या फलंदाजांचं. चेतन आलेत मैदानावर 4थ्या क्रमांकावर. एक डावखुऱ्याचा गोलंदाज सामोरं जाईल मैदानावर डावखुऱ्याच्या फलंदाजाला. स्टार्टिंग गेला चेतन. ऑन साईडला लाजवाब फटका. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये पेट्रोलिंग करतात बाउंड्री लाईनवर आणि ती मात्र झेल स्वीकारलाय. फलंदाज बाद. अजून एक धक्का लागलाय मैदानावर खूप लवकर. चेतन बॅक टू द पवेलियन. DJ जागृत मुंगवणे. थँक्यू. गावदी क्रिकेट क्लब खार्डी आयोजित खार्डी चषक 2018 वर्षातल्या शेवटच्या टप्प्यात ही स्पर्धा निश्चित नवीन संकल्पना नवीन बदल आणि निश्चित एक नवीन व्यासपीठ घेऊन सातत्याने मात्र येत असतं. 48 ग्रामीण संघांचा समावेश. आज मात्र हे सगळे पूल क्लिअर होतील. उद्यापासून मात्र निश्चित पुढचे राऊंड सुरू होतील. त्यापैकी पहिला सामना असेल तो पडले वर्सेस फडकेपाडा. त्यानंतर दुसरा सामना असेल तो सोनारपाडा विरुद्ध वाकळण. तिसरा सामना अशा प्रकारे असेल लक्षात घ्या. पहिल्या दिवसाचा ड्रॉ म्हणजे निश्चित म्हणजे की पहिला सामना जो होईल पडले विरुद्ध फडकेपाडा याच्यात जो संघ जिंकेल तो निळजन देसाई यांच्यामध्ये ड्रॉ केला जाईल आणि तिथं तिसरा सामना खेळला जाईल. बायमेला संघ पुढे खेळेल. त्यानंतर चौथा सामना असेल तो वसार विरुद्ध हेडूटने. त्यानंतर 5वा सामना असेल तो नागा विरुद्ध दुसऱ्या सामन्याचा विजेता. दुसरा म्हणजेच सोनारपाडा विरुद्ध वाकळे या सामन्यात जो संघ जिंकेल त्याच्यामध्ये जो विजेता असेल तो नागाव संघाशी 5वा सामना खेळेल. त्यानंतर तिसऱ्या सामन्याचा विजेता म्हणजे जो आपण तिसऱ्या सामन्यामध्ये ड्रॉ करणार आहोत त्याच्यामध्ये जो सामना होणार आहे तो बायमेला संघाशी खेळेल 6व्या सामन्यामध्ये. गुड बॉलिंग अप्रतिम चेंडू
आणि त्यानंतर 7वा सामना असेल तो अशा प्रकारे मोठा गाव विरुद्ध 4था सामना, म्हणजे वसार विरुद्ध हेटूने हा जो सामना होणार आहे याच्यामध्ये जो संघ जिंकेल तो मोठा गाव संघाशी 7वा सामना खेळेल. हे शेड्यूल आहे उद्याचं, लक्षात घ्या. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. हा चेंडू ऑन साईडला थोडंसं अपिश खेळलेत शेताचे काय दुर्व, त्यांना डोक्यावर चेंडू फ्लाय होऊन निघून जातोय सीमारेषे बाहेर. अत्यंत संघर्षमय फटका, चौकार. थँक्यू. लाख मुलाचं सहकार्य निश्चित आम्हाला दरवर्षी लाभतं या स्पर्धेच्या माध्यमातून. या वास्तूचे मालक नंदा आलिमकर, बाबूराव आलिमकर, रोहिदास आलिमकर, निखिल आलिमकर, संजय आलिमकर, खरंच यांना जेवढं धन्यवाद देऊ तेवढं कमी आहे. कारण दरवर्षी स्पर्धा याच मध्ये कव्हर केली जाते, पण प्रत्येक वेळी मात्र त्यांचं मुलाचं सहकार्य लाभतं आम्हाला या स्पर्धेसाठी. ओरपीच आहे, चेंडू हवेमध्ये लिडिंग एज घेतली आहे, गोलंदाजने कॉल दिला, माझा झेल आहे, स्वीकारणार का प्रश्न आहे, आणि ते मात्र झेल ड्रॉप. स्वतःहून कॉल दिला की मी हा झेल जाऊन घेऊ शकतो, मी कव्हर करू शकतो, मी ग्रीप करू शकलो, पण इथे मात्र तुम्ही आता झेल ड्रॉप होतोय, अंदाज थोडासा चुकतोय, आणि अशा मुवमेंटला तुम्ही आता फलंदाज 2 धावा वेगाने पूर्ण करतोय. 13 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे, आणि 13 चेंडूमध्ये हव्यात त्या सागाव संघाला 27 धावा या सामन्यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी. आदरणीय समाजसेवक आणि निश्चित नार हॉस्पिटलचे डिरेक्टर सन्मान्य दिनेशजी हिरामन पाटील यांच्या माध्यमातून खूप मोलाचं सहकार्य, आणि प्रत्येक वर्षी नवीन बदल. मगाशीच म्हटलं की प्रत्येक वर्षी नवीन बदल. गतवर्षी आपण वेगळी मानव सिरीज गाडी बघितली, आणि यावर्षी तुम्ही आता ड्यूक KTM 150 125 चेंडू हवेमध्ये उंच 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 लांब 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 तेवढाच लांब षटकार.
जाऊ नका. डोक्यावर टोपीनी तोंडात पान, डोक्यावर टोपीनी तोंडात पान, पाटील गातो या गाणं. तर 12 चेंडूत 21 असं समीकरण असताना 3 चेंडू आतापर्यंत निर्धाव गेले. थोडंसं प्रेशर तुम्हाला पाहायला मिळतोय सागाव संघावर. निश्चित प्रेशर असेल तो लॉन्ग स्ट्राईक एंडला रोहितच्या खांद्यावर सुद्धा, कारण नवीन आलेला फलंदाज जो मात्र त्याला सेट होण्यासाठी वेळ घेणार तो. त्यानंतर जर मी एका बाजूने फलंदाजी करतोय ज्याच्या माध्यमातून आपण पाहिलं एक षटकार एक चौकार पाहायला मिळाले, एक डबल पाहिला, 2 सिंगल पाहायला मिळाले. त्याच्या बॅटमॅनला खूप चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. तो म्हणजे 6 चेंडूत 14 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याने मात्र दिलं आहे. त्याला स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं आहे. बघायचं आहे राऊत आल्यानंतर म्हणजे आतमध्ये तो कशाप्रकारे धावसंख्येला आकार देतोय. चेंडू शिल्लकमध्ये आतमध्ये एकूण 9 आणि धावा आहेत त्या 21. सच अ प्राऊड मोमेंट फॉर साहिल. माझ्यासोबत जे गुणसंकलन करतायत त्याच्या वडिलांचं नाव तुम्हाला पाहायला मिळते, तिथे स्टँडला देण्यात आलं आहे. ही खूप प्राऊड मोमेंट आहे साहिलसाठी. ओव्हर द विकेट. हा चेंडू लेट स्विंग. पुन्हा एकदा मगाशी सांगितलं की लेट स्विंगमध्ये एक मातब्बरशी गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळते. या चेंडूवर गोलंदाज संयोग कडनं दुसरा षटक तो का हाताळतो याचं उत्तर देतोय आपल्या गोलंदाजींना समोरच्या संघाला. गुड बॉलिंग. 4 चेंडू एकही धाव नाही, एक गडी बाद. रोहित सांगतात नॉस्ट्रेलियनना काही गरज नाहीये, डोकं शांत ठेवून फलंदाजी करणं गरजेचं आता या मोमेंटला. 8 चेंडू 21 धावा. ओहो गुड बॉलिंग, गुड बॉलिंग. स्ट्राईक रोटेट करणार याच्यात तरी मात्र शंका नाही. स्ट्राईक रोटेट होणं गरजेचं होतं. 5 चेंडू जणू काही वाट बघत होते, तडफडत होते एखाद्या माशासारखे स्ट्राईकवर येण्यासाठी, कारण त्याच्याकडे किती क्षमता आहे, ताकद भरपूर आहे, पोटेन्शियल भरपूर आहे आणि आता मात्र सिद्ध करण्याची योग्य वेळ आली आहे. 7 चेंडू आणि 20 धावांची अजूनही आवश्यकता आहे ही सागाव संघाला या धानसर संघासमोर. अप्रतिम परफॉर्मन्स. जेव्हा 12 चेंडू 21 धावाची गरज ना, काय गोलंदाजी केली षटकात संयोगने. ऑन साईडला लाजवाब पॅरलल स्ट्रोक आहे, भिरकावून दिलं. मगाशी म्हटलं की जणू काही तो स्ट्राईक एंडकडे येण्याची तडफड त्या नजरेने वाट बघत होता माशासारखी, आणि ते मात्र आल्या आल्या चेंडूवर मात्र प्रहार केला आणि चेंडूला सामन्यामध्ये आणि स्पर्धेमध्ये आपलं आव्हान अजूनही इथे मात्र ताजं आहे. हे जणू काही उदाहरण त्याच्या बॅटमॅनना पाहायला मिळालं. आशा अजूनही पल्लवित केल्या आहेत त्या रोहितने. फक्त एवढीच गरज आहे मात्र स्ट्राईक त्याच्याकडे कधी रोटेट होणार, कारण शेवट चेंडूवर षटकार आल्यानंतर स्ट्राईक निश्चितच रोटेट झाले ते राहुलकडे सुद्धा तेवढी क्षमता आहे. मगाशी सामन्यात आता मी पाहिलं आघाडीला आले होते, पण या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळते चक्क 6व्या क्रमांकावर त्याला पाठवल्या फलंदाजीला. धावसंख्या तरी धावफलकात 57, चेंडू शिल्लकमध्ये आतमध्ये एकूण 6 आणि धावा आहेत त्या 14. 6 बॉल अँड 14 टू विन. ही पाहतात ही सर्व नावं श्री विजय पाटील कक्ष, श्री सुनील पाटील कक्ष, श्री भरत आलिमकर कक्ष, श्री लहू परब कक्ष, श्री दिनेश दातीलकर कक्ष आणि श्री जयवंत पाटील कक्ष. आता जी पिढी जी खेळते म्हणजे साहिलच्या वयाचा जर उल्लेख केला जाईल तर याच्यापेक्षा जर 3 पिढ्या आपण जर मागे गेलो तर त्या 3 पिढ्यामध्ये ज्यांनी मात्र परफॉर्मन्स चांगले दिले आपल्या खाडी गावासाठी, खाडी गावचं नाव उंचावलं आणि त्यांच्या काळातलं क्रिकेट खूप वेगळं होतं. मला अशी माहिती मिळाली की साहिल तुझे वडील 2-2 इनिंग म्हणजे 2-2 दिवस मात्र आऊट व्हायचे नाही, एवढी दांडगी फलंदाजी, आणि निश्चित ती सध्या कला मला तुझ्याकडनं सुद्धा पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. वेगवान चेंडूला वेगवान उत्तर ऑन साईडला प्लेस केलाय. क्षेत्ररक्षक दूरवर नाही, त्या चेंडू ते मध्ये मिसफिल्ड होते. 2 धावांचा प्रयत्न असणार, कैलास पोर्जीकडनं होते ती मिसफिल्ड आणि या 2 धावा तो कंप्लीट सुद्धा करतोय. गोलंदाज थोडेसे नाराज या षटकात. तर डोनाल्ड पोर्जी प्लस डगआउट बॉक्समधनं आवाज नको अशी मात्र सूचना आली आमच्या आयोजकांकडनं. 5 बॉल अँड 14 टू विन. 5 चेंडू आणि धावांची गरज आहे 12. ओ द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेर कव्हर ड्राईव्ह, अप्रतिम फटका, बुलेट शॉट, 2 खडीच्या मधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर भरधाव वेगाने निघून जातोय. चौकार.
अजूनही 8 धावांची गरज आहे. वेगवान चेंडूला वेगवान फटका, बॅक टू द बॉलर एक्झिक्यूट केला. शतशक्य दूरवरला चेंडू तिथे कव्हर करतील. 2 धावेचा प्रयत्न. खूप चांगली साथ तुम्हाला पाहायला मिळते रोहितची, कारण रोहित ज्याप्रमाणे षटकार लगावतोय, बॅटिंग करतोय आपल्या संघासाठी, इथे मात्र राहुलची बॅट सुद्धा तेवढीच तडपते आहे. एक डबल, एक चौकार, एक डबल. निश्चितच या षटकात धावा आतापर्यंत कुठल्या त्या 8. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये हव्या त्या 6 धावा. 3 चेंडू आणि 6 धावांची गरज. राहुलची बॅट मात्र खूप चांगली फटकेबाजी करते. कव्हर्स मधला फटका देखणा होता, डोळ्यांचा पारणं फेडणार होता आणि लाडक्या आपल्या प्रेक्षकांनी त्यांनी नजराणा सुद्धा पेश केला आपल्या बॅटमधनं. गुड शॉट फ्रॉम राहुल. त्यानंतर 2 धावा. धावसंख्या वेग पकडते, गती पकडते आणि जाऊन विसावते ती 65 या धावसंख्या. 6 धावांची अजूनही गरज आहे. चेंडू शिल्लक आहे ते 3. गोलंदाज सज्ज ओव्हर द विकेट. डोनाल्ड फुल टॉस आहे अँड मॅच फिनिश. मॅच फिनिश. सामना फिनिश केला आपल्या षटकाराने. ताकद किती आहे, नंबर किती असू दे, ओपनिंग असू दे की 6 नंबर, माझ्या पोटेन्शियल, माझ्या कामगिरीप्रमाणे इथे मात्र मी निश्चित आपल्या संघासाठी परफॉर्मन्स देईन, फटकेबाजी करेन. एखादं धावांचं धावसंख्येचं लक्ष 2 चेंडू ठेवत असताना, बाकी ठेवत असताना इथे मात्र विजयी लक्ष पार केलं. सचिनने पार असला, राम मात्रेने मात्र निश्चित खूप चांगला प्रयत्न केला आणि मात्र कळ चढवला तो रोहित आणि राहुलने. व्हॉट अ बॅटिंग. क्रिकेट विथ द आर रिस्पॉन्सिबिलिटी. राहुल विथ द रितेश. राहुल आणि रितेशने मात्र या रिस्पॉन्सिबिलिटीची जबाबदारी राखत असताना खूप चांगली फलंदाजी केली आणि आपला सामना आपल्या संघाच्या बाजूने झुकवला आणि सामना इथे मात्र जिंकून दिला आपल्या संघाला. तर रोहितकडे आपण वळूया. खूपच चांगला परफॉर्मन्स, ऑलराऊंडर परफॉर्मन्स पाहायला मिळाला. फलंदाजीमध्ये 7 चेंडू तब्बल 20 धावा ठोकल्या त्याने आपल्या बॅटमधनं. व्हेरी कॉन्फिडंट बॅटिंग पाहायला मिळाली. आणि त्यानंतर पाहिलं की गोलंदाजीमध्ये 1 षटक हाताळलं, 14 धावा खर्च केला, 1 गडी बाद केला. तर या सामन्याचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपण चेक केलाय. आमच्या गुणसंख्या लेखक साहिल परब आणि देवेंद्र पाटील यांनी मात्र सांगितलंय की मात्र मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड जाईल तो निश्चितच फलंदाज गोलंदाज अष्टपैलू खेळाडू रोहित भोईरला. मॅन ऑफ द मॅच. मॅच विनिंग परफॉर्मन्स फ्रॉम रोहित. मिलिंद मात्रेचे अत्यंत ज्येष्ठ खेळाडू त्या संघाचे, त्याबरोबर राम खूप अप्रिशिएट करताना दोन्ही फलंदाजांना. राहुलला खास करून काय बॅटिंग केली राहुलने शेवटच्या टप्प्यात देऊन. फॉर्म इज टेम्पररी, क्लास इज परमनंट असं काही दाखवत असताना मात्र आपल्या बॅटमधनं राहुलने मात्र धुळदाण करत असताना समोरच्या गोलंदाजांची मात्र सामना जिंकून दिला आपल्या संघाच्या बाजूने. तर मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड स्वीकारण्यासाठी सज्ज होतोय आणि वळी आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये दीपक पाटील यांच्याकडे. तर या ठिकाणी मी विनंती करणारे आदरणीय पद्माकर पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी द्यायचा आहे. वेल प्लेड रोहित. तर मॅन ऑफ द मॅच चा मानकरी अष्टपैलू कामगिरी करणारा रोहित ठरला या सामन्याचा हिरो. तर रोहित काय म्हणशील?